मी याला सत्तेचं माझकारण हा शब्द वापरतो. हे माजलेले आहेत. मग ती चड्डी बनियन गँग असेल, मग ते कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करणारे असतील, यांना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरवा ना. मग ते माईक टायसन वगैरे नावं तुम्ही ऐकली असतील, त्यांच्यासमोर या बहादुरांना उतरवा. गळ्यात नुसते वागणं किंवा ते दात घालून फिरतात, त्यांचे दात नाही एका बुक्क्यात पाडले त्यांनी बॉक्सरनी, तर मग त्या बोडक्या दातांनी इकडून दादागिरी करून दाखवावी. ते गोरगरिबांना बॉक्सिंग करणारी लोक हे सगळे कसे मातले, कोणी वाजवले, यांना काही जाब विचारण्याची हिंमत कोणामध्ये आहे की नाही, याचं काहीच उत्तर नाहीये. शेतकरी आज एक डोळे लावून बसला होता की मला हमीभाव मिळेल. 1 रुपयात पीक विमा योजना जी होती ती बंद झालेली आहे. त्याच्यात आणखीन काय म्हणजे त्याच्यात घोटाळा झाला हे मान्य केलं गेलं, ती रद्द केली गेली. आता नवीन घोटाळ्याची योजना आणली. 3,000 कोटीची चोरी त्या तिथल्या उन्नत मार्गामध्ये सुप्रीम गायमुख घोडबंदर सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. 3,000 कोटीची चोरी पकडल्यानंतर कोणाच्या खात्यात ते झालं त्याच्यामुळे चोर कोण हे स्पष्ट आहे. तरी तो चोर शिरजोरगी करून सगळीकडे फिरतोय, टर्रेबाजी करतोय. म्हणजे हे याला काय कायदा सुव्यवस्था तर सोडून द्या, राज्यकारभारच होत नाहीये. म्हणजे मला तर एकदा असं वाटतं की जर का विधिमंडळात किंवा विधान भवनाच्या परिसरात गुंडागर्दी होत असेल तर मग या राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी का? एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.